राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा मोठ्या राजकीय वळणावर उभे आहे का? शरद पवार गट भाजपसोबत जाणार की अजित पवारांच्या गटात विलीन होणार? दिल्लीतील बैठका, वाढत्या राजकीय हालचाली, आमदार खासदारांमधील अस्वस्थता आणि पडद्यामागे सुरू असलेल्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण या सगळ्या हालचालींच्या मागे नेमकं सत्य काय आहे? हा फक्त राजकीय दबावाचा डाव आहे की मोठ्या निर्णयाची चाहूल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो पक्ष एकेकाळी इतरांचं भविष्य ठरवत होता, त्यालाच आज स्वतःचं राजकीय भविष्य वाचवण्यासाठी नवे पर्याय का शोधावे लागत आहेत? या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण राजकीय घडामोडींचा सखोल आणि तथ्य आधारित आढावा घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सचिन खानेकर आणि तुम्ही पाहत आहात सच इन लाईव्ह. सध्या शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक प्रकारची अस्वस्थता पसरली आहे. पूर्वी साहेब म्हणतील ती पूर्व दिशा असा नियम त्यांच्या पक्षात होता. पण देवेंद्र फडणवीस नावाच्या वादळाने त्यांच्या पक्षाची अशी दयनीय अवस्था करून ठेवली की आता आमदार खासदारांचं मत काय आहे, कोणासोबत जायचं, कोणासोबत राहायचं याची चाचणी त्यांना करावी लागत आहे. भाजपशी हातमिळवणी करायची का अजित पवार गटात विलीन व्हायचं, यावर पक्षश्रेष्ठींची खलबतं सुरू आहेत. शरद पवार गटातला एक गट हा भाजपसोबत जाण्यास जास्त उत्सुक आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजप हा सर्वात शक्तिशाली पक्ष आहे. अजितदादा गेल्यामुळे त्यांच्या गटात आता तसं पाहायला गेलं तर परखड आणि मजबूत असं नेतृत्व राहिलं नाही. सुनेत्रा पवार राजकारणात फारशा अनुभवी नाहीत आणि त्यांना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तेवढा पुरेसा वेळही राहिलेला नाही. इथं कधी काय होईल हे सांगता येत नाही. जोपर्यंत शरद पवारांचा कॉम्प्युटर ऑन आहे तोपर्यंत कोणत्या वेळी काय घडेल हेही सांगता येत नाही. शरद पवार गटाची सर्वात मोठी चूक ही अजित पवार यांना सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा कमी लेखण्याची होती. अजितदादांवर राष्ट्रवादीमधून बाहेर पडण्याची वेळ आली ती म्हणजे शरद पवार यांना लेकीच्या हातात सर्व पक्षाच्या धुरा देण्याच्या निर्णयामुळे. त्यावेळी त्यांनी जर सर्व कार्यकर्ते, आमदार व खासदार यांना एकत्र बोलावून लोकशाही पद्धतीने सर्वांचं मत जाणून घेऊन निर्णय घेतला असता तर आज त्यांची ही वाताहत झाली नसती. सुप्रिया सुळे आज खासदार आहेत, पण पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांची निवडून येण्याची सुद्धा गॅरंटी देता येत नाही. भोरचे माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपचा हात धरल्याने सुप्रियाताईंना त्यांच्याच मतदारसंघात पुरेसा जनाधार राहिलेला नाही. सध्या त्या स्वतःच्याच अस्तित्वासाठी धडपडत आहेत. भाजपशी हातमिळवणी केली तर निदान खासदारकी तरी वाचवता येईल अशा प्रयत्नात त्या आहेत. अजितदादांना महाराष्ट्राच्या राजकारणाची नस कळाली होती. सुप्रिया सुळे त्या बाबतीत थोड्या कमजोर वाटतात. राजकीय प्रगल्भतेचा अभाव त्यांच्यात जाणवतो. जोपर्यंत घरातला कॉम्प्युटर ऑन आहे तोपर्यंत त्यांना धोका कमी आहे. एकदा का कॉम्प्युटर ऑफ झाला की त्यांचा पक्ष पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या पक्षातील दिग्गज नेते हे फक्त पवार साहेबांकडे पाहून पक्षात टिकून आहेत. भाजप नेते अमित साटम यांना सध्या मॅनहोल आणि स्कूल बसवर झाड पडलेल्या प्रकरणात हसण्यावरून सर्व विरोधी पक्षांनी चांगलंच ट्रोल केलं. परंतु ते ज्यांच्याशी हसत बोलले ते जयंत पाटीलसुद्धा हसल्याचं दिसत आहे. परंतु त्यांच्याविषयी कोणी अवाक्षरसुद्धा उच्चारत नाही. त्याचं कारण म्हणजे जयंत पाटील सध्या विरोधी पक्षात जरी असले तरी सत्ताधारी पक्षाशी सुद्धा संधान साधून आहेत. त्यांना मोठमोठ्या ऑफर सत्ताधारी पक्षाकडून दिल्या जात आहेत. परंतु ते सध्या कॉम्प्युटर ऑफ होण्याची वाट पाहत असावे असं नकळत जाणवतंय. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचं फारसं जमत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देऊन बारामतीतून उचलून थेट नागपूरला सत्तेचं केंद्र नेऊन ठेवण्याचं काम फडणवीस यांनी अत्यंत चालाखीनं आणि चाणाक्ष बुद्धीनं केलं. नेमकं हेच बारामतीच्या काकांना रुचलं नाही. त्यामुळे सध्या भाजपशी हातमिळवणी करण्यासाठीची चर्चा भाजपचे केंद्रातील प्रभारी विनोद तावडे यांच्याशी दिल्लीला सुरू असल्याचं ऐकायला मिळत आहे. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी विनोद तावडेंबरोबर बैठकांचा सपाटाच लावला आहे. या सर्व हालचाली मागे
कॉम्प्युटर माइंड शरद पवार असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे चर्चा चालू आहे असं दाखवायचं, दुसरीकडे पुरोगामित्वाचा टेंभा मिरवायचा आणि भाजपसारख्या पुराणमतवादी पक्षाशी हातमिळवणी करणार नाही असं सांगून आपल्या मित्रपक्षांना खुश ठेवायचं. जे आमदार खासदार फुटण्याच्या तयारीत आहेत त्यांना चर्चा चालू आहे असं दाखवून थांबून ठेवायचं आणि सत्ताधाऱ्यांना संभ्रमात ठेवून ऐन निवडणुकीच्या वेळी जे मनात आहे तेच करायचं. अशी यांची खेळी असू शकते. पण आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत. सत्तेची समीकरणे बदललेली आहेत. निष्ठेचे नियम फक्त कार्यकर्त्यांसाठीच मर्यादित राहिले आहेत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात कायम एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. इथे अंतिम निर्णय हा अनेकदा शेवटच्या क्षणाला घेतला जातो. त्यामुळे आज सुरू असलेल्या चर्चा, बैठका आणि राजकीय हालचाली यांचं खरं स्वरूप काय आहे हे येणारा काळच स्पष्ट करेल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, पक्ष टिकवायचा असेल तर केवळ एका व्यक्तीच्या करिश्म्यावर नाही, तर सक्षम संघटना, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि लोकशाही पद्धतीने घेतलेले निर्णय यावर भर द्यावा लागेल. अन्यथा कितीही मोठा पक्ष असला तरी बदलत्या राजकारणात त्याचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. या संपूर्ण घडामोडींविषयी तुमचं मत काय आहे? भाजपशी हातमिळवणी, अजित पवार गटाशी एकत्रीकरण की स्वतंत्र वाटचाल यापैकी शरद पवार गटासाठी कोणता पर्याय योग्य ठरेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरील अशा सखोल विश्लेषणासाठी सच इन लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.